बिग बॉसचा सर्वात इमोशनल आठवडा म्हणजेच फॅमिली वीक आजपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक कंटेस्टंटचे कोण ना कोणतरी फॅमिली मेंबर्स, आवडते व्यक्ती, आई वडील, पती पत्नी किंवा मुलं, कोणी पण बिग बॉसच्या घरामध्ये येतं, सर्वांना भेटतं, घर पाहतं, आपल्या आवडत्या व्यक्तीशी भेटतं, बोलतं. कारण तो एक खूप जास्त इमोशनल सीन असतो यार, की 60-70 दिवस आपण घरच्यांशी न बोलता, न भेटता, न त्यांचा आवाज ऐकता आपण राहिलेला असतो. त्यांनी आपल्याला पाहिले पण आपण त्याला नाही पाहिलं रे. जेव्हा आपण त्याला डोळ्यासमोर पाहतो तो खूप जास्त इमोशनल असतो. यामध्ये पण बिग बॉसचा एक ट्विस्ट आहे, तो सांगतो. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा. आणि बिग बॉसची एक स्टाईल आहे, ती मला खूप आवडते, की सर्वांना गार्डन एरियामध्ये बोलवतात, सर्वांना फ्रीज करतात, सर्वांची रिॲक्शन पाहण्यासाठी, आणि मग मेन डोअर मधून एक एक व्यक्ती आतमध्ये पाठवतात. तर यामध्ये ट्विस्ट असा आहे की बिग बॉसने एक खूप हुशार काम केलंय. यामध्ये बिग बॉसने एक लय मस्त ट्विस्ट आणलाय. ट्विस्ट असा आहे की जे लोक आत्ता आलेत किंवा ते फॅमिलीमुळे कमी इमोशनल होतात, की त्यांनी आजपर्यंत फॅमिलीमुळे कमी रडलेत घरामध्ये, सगळेच रडलेत पण कमी रडलेले आहेत, त्यांचे आई वडील किंवा त्यांचे नातेवाईक आत्ता बोलवले जस्ट. आणि जे खूप जास्त इमोशनल होतात, खूप रडले, त्यांना डायरेक्ट घराच्या बाहेर जायचे, फॅमिलीला भेटायला, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळ्यांची नंतर बोलवणार आहेत. एक्झाम्पल देतो, ऐका. सगळ्यात पहिलं तर रेवाच्या घरचे आलेत. रेवा आता 3 आठवड्यापूर्वी आलेली, त्यामुळे ती जास्त इमोशनल होणार नाही, त्याला माहितीये. त्याला टीआरपी पाहिजे, टीआरपी त्याला एंडला घ्यायचंय. त्यामुळे हे लाईनीवर सांगतो मी काय होणार आहे. तर 2 नंबरला संकेतचे आले. संकेत पण 2-3 आठवड्यापूर्वी आलेला आहे. त्याची बायको आलेली आहे, ती सिरियल पासून त्यांची ती लव्ह स्टोरी होती. पण ठीक आहे, तो इमोशनल झालाय. तिसरा आहे विशाल. विशालचा सीन असा आहे की विशाल इमोशनल आहे, बाबांमुळे आहे, बट एवढा नाहीये जेवढं बाकीचे आहेत. त्यामुळे त्याचे पण घेतले. आणि का त्याचा कॅप्टनचा कार्यकाळ पण चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी बरं झाले ते. चौथा आली दीपाली सय्यद. दीपालीचं पण कारण तुम्हाला माहिती आहे, ती जास्त इमोशनल घरच्यांमुळे होत नाही, बट तिच्या घरचे 2 व्यक्ती आलेले आहेत, त्यामुळे ती खूप जास्त खुश आहे. आय थिंक एक आई आणि एक बहीण आहे त्याची. सर, हे पहिले 4 सदस्य त्यांनी आज बोलवलेले आहेत, आज किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये दिसतीलच. त्याच्यानंतरचे सर्वात जास्त इमोशनल होणारे सांगतो मी. नंबर 1 वरती आहे सागर कारंडे. सागर कारंडे आणि सोनाली वहिनी, ते माहिती आहे आपल्याला कसा विषय आहे तो. आणि ती किती इमोशनल आहे, त्यांना घराच्या बाहेर सुद्धा जायचं होतं. त्यांची मुलगी कदाचित, जर सोनाली वहिनी आणि त्यांची मुलगी सागरची, त्या जर दोघे एकत्र आल्या ना, सागर येडाच होईल यार. सागर डायरेक्ट रडायला सुरुवात करेल. त्यामुळे सागरचं सगळ्यात शेवटला ठेवले. त्याच्यानंतर अनुश्रीचं पण. अनुश्रीला वडील नाहीये बिचारीला. ती इथपर्यंत किती मेहनत करून आली, तिच्या आईला माहिती. तिच्या आईसाठी तिचं खूप बेकार प्रेम आहे. तिला पत्र सुद्धा वाचायला भेटलं नाही, तेव्हापासून ती रागात आहे संस्कृतीवरती. त्याच्यानंतर तिने संस्कृतीला घराच्या बाहेर सुद्धा काढलं. एवढं सगळं होऊन सुद्धा अनुश्रीची जेव्हा आई तिच्या समोर दिसेल, म्हणजे गार्डन एरियामध्ये ती फ्रीज आहे, आई पण चालत तिथे, बाप मुमेंट होईल. बाप काय सांगू तुला, एक इमोशनल मुमेंट असतो ना भाई, तसं होईल सगळं. नंतर आहे प्रभूचं. प्रभू पण 20 वर्षाचा मुलगा आहे रे. त्याला आई वडिलांपासून एवढे दिवस लांब राहणं मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये नाही रे शक्य, तरी पण तो राहतोय. त्याला पण खूप आठवण येत असेल. ते जेव्हा येतील की माझी आई वडील खेड्यातून सोडून मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या शो मध्ये मला भेटायला आलेली, विचार करा. त्याच्यानंतर असेल राकेश बापट. राकेश बापटची आई. तर राकेश बापटचं वय 47-48 आहे. त्यांच्या आईचं वडील 70-72 तरी असेल यार. अशी व्यक्ती जेव्हा बिग बॉस मध्ये मला भेटायला येते, आणि ज्या व्यक्तीला माझा आवाज ऐकल्याशिवाय ते झोपत नाही, दरवेळेस मी फोन करून मग बोलतो, म्हणजे त्याच्यानंतर त्याची आई झोपते, हे पण त्याने सांगितलंय. त्याच्यामुळे त्याला पत्र वगैरे वाचायचं होतं. पत्र वाचायला भेटलं त्याला, बट ती मुवमेंट क्वालिटी असेल. एक तर त्या येतील, किंवा मग राकेश बापटची जी एक्स वाईफ होती ती पण येऊ शकते, ऍज अ फ्रेंड म्हणून येऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर असेल तन्वीचं. तन्वीचं मला माहित नाही इमोशनल साईड किती आहे, बट तन्वीच राहते फक्त. बाकी 4 जणांचं झाले, 6वीचं तन्वीचे. असं सगळं सीन होणार आहे. इमोशनल आठवडा पाहायला खरंच मजा येते. कोणी कोण काय काय कमवलंय, कोणी किती इमोशनल होते ते पाहायला भेटतं, आणि एक गेम अप होतं माहिती का. 60-70 दिवस त्यांच्यापासून लांब राहिलोय, त्यांची आठवण येते, अचानक ते भेटले, फील मस्त होतं. परत एक नवीन एनर्जी होती गेम खेळायला. असं सगळं होईल. सागर बरोबर हे होऊ शकतं, ते अनुष्य बरोबर पण होऊ शकतं, तन्वीचं पण होऊ शकतं. तन्वीचं आहे. विशालचं तर काय, थोडा तो गुरमीमध्येच चाललाय, पण त्याच्या पप्पांसोबतचं तो बॉन्ड पाहून खरंच मनाला भारी वाटलं. ते गाण्यावरती ते डोकं नाचतात, ते बाप मोमेंट यार. प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं रे, ते आज विशालने पूर्ण केलंय. म्हणजे त्याच्या वडिलांसमोर तो नाचतोय एका गाण्यावरती. ते गाणं खूप फेमस आहे. गाणं पण ऐका तुम्ही, प्रोमो मध्ये पहा, नसेल तर संध्याकाळी एपिसोड मध्ये पहा. प्रत्येक मुलाचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय भाई. खुश मी त्यासाठी, खूप जास्त खुश आहे. ते पण त्याच्या कॅप्टन्सी मध्ये असताना आले, वा, एकदम बाप विषय झालाय. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, आणि मला सांगा. आणि हा, माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. प्रत्येक बिग बॉसचा एपिसोड झाल्यानंतर मी लाईव्ह येऊन काय डिस्कशन करू का, किंवा रिव्ह्यू देऊ का, हे जर तुम्हाला असं पाहिजे असेल तर प्लीज येस म्हणा, नसेल तर नो म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. सो थँक्यू.